मंगरुळपीर तालुक्यातील नागी येथे 24 डिसेंबरच्या रात्री 3 ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना घडून आल्यात। अज्ञात चोरट्यांनी घरांचे दरवाजे तोडून एकूण 9,35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीने प्रवेश केला। लोखंडी कपाटातील लॉकर फोडून 90 ग्राम सोन्याचे दागिने, अंदाजे 4,50,000 रुपये तसेच 30,000 रुपये रोख असा एकूण 4,80,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून 56 ग्राम सोन्याचे दागिने, 2,80,000 रुपये व 3,000 रुपये रोख, तर प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून 33 ग्राम सोन्याचे दागिने, 1,65,000 रुपये व 7,500 रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे। चोरीच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी संबंधित तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, अजिंक्य भारत न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।